बागायतदार आणि अनोळच्या प्रकल्पाविरोधात मला वाटतं गेले 2 महिन्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा हा पूर्ण आपल्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये गाजतोय। सर्वप्रथम आज जे आपण सगळे लोक जमा झालोय त्या दोघांचे मी जाहीर आभार मानेन। दोघांच्या मतांतर 2 सरपंच, एक मुंगेगावचे सरपंच आणि हिरमुंबईचे आपल्या विजयाचे सरपंच, तरी सरपंच एक माणूस जरी जागृत असला तर तो काय करू शकतो याचं त्याचे उदाहरण आज संपूर्ण आपल्या जिल्ह्यासमोर ठेवलेलं आहे। माझी सर्व सरपंचांना विनंती आहे, तुमच्या गावात येणारे तुम्ही जागृत असाल असे प्रकल्प तुमचे कुठे येऊ शकणार नाही। माझं फक्त मला 5 विषयावरती बोलायचं आहे। व्यासपीठ सर्व मान्यवरांचे मी आभार व्यक्त करून तो शब्द माझे मी इथे बोलत आहे। मला वाटतं मुंडग्यामध्ये माती परीक्षण झालं। सरपंच साहेब तुम्हाला माहिती असेल या वर्षभर हा जो कार्यक्रम आहे हा देवगड तालुक्यामध्ये गेले वर्षभर चालू आहे। मुलग्यापासून कसं नाही तिकडचा संपूर्ण पट्टा म्हणजे पापरडा असेल, पडेल असेल, पुरळ असेल, गिरी असेल, तो परत गावापर्यंत हा संपूर्ण पट्टा सोलसेलिंग झालेले आहेत। आणि तुम्ही सांगता तशी ती भाषी यंत्रणा होती, सगळे हिंदी भाषिक लोक होते। इथल्या स्थानिक लोकांच्या गाड्या भाड्याने घेऊन ते महिन्यातून वापरत होते, इथे रूम घेऊन राहत होते, तरी कोणाला माहिती नव्हतं। पण तुमचे खरोखर आभार मानले पाहिजे की तुम्ही जागृत लोकांना पुरा तालुक्यात जागृत केलं। दुसरी महत्वाची गोष्ट कित्येक महिने आम्ही बघतो, 2 महिने बघतोय रोजगार पाहिजे, रोजगार येणार म्हणून बोलत आहे। रोजगार आणायचे असतील ना तर कुठल्याही पर्यावरण आपला जिल्हा पर्यटन जिल्हा आहे। इथे आपल्याला आम्ही गेले 5-6 वर्ष बोलतोय सोमवारची लाईट जाते, पर्यटन जिल्ह्यांमध्ये एकही लाईटचा कामा नाही असा शासनाचा निकष आहे। पण शासन फक्त त्या GR फक्त आपल्या सर्वांना मुलं बनावटे काढते, त्या GRचं कुठे इम्प्लिमेंटेशन होत नाही। आंबा काजू बागायतदार गेले 2 महिन्यापासून रस्त्यावर उतरले। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शेतकरी हा प्रथमच रस्त्यावर उतरलाय। आतापर्यंत कधी कुठली नुकसान भरपाई मिळेल म्हणून जिल्ह्यातल्या नागरिकांनी शेतकऱ्यांनी कधी मागणी केलेली नाही, पण आपण प्रथम उतरलो। निदान लोकांचं नुकसान होतं हे तर लोकांच्या राज्याच्या लक्षात आणून दिलं। नुकसान भरपाई आपल्याला किती मिळाली? 22,000 रुपये डिक्लेअर केली हेक्टरी। जर त्याचा हिशोब जर घातला तर प्रत्येकाला 220 रुपये मिळते। इथे मजुरी आता 700 रुपये घेतात, मजूर घेतात। ती 200 रुपयाची मजुरी आहे। मी आज इथे एवढ्या मुद्दाम आलो, सत्तेमध्ये असलो म्हणून आम्ही बोलायचं नाही। या सत्तेचे आम्ही शिवसैनिक नाही, आम्हाला बाळासाहेबांनी शिकवलेलं आहे जिथे अन्याय होतं तिथे आम्ही बोलणार। मी गेले 8 दिवस बघतोय, कालपासून मला जवळजवळ 50-100 लोकांचे फोन आले असतील। पोलिसांची जी आपली यंत्रणा आहे ती यंत्रणा ठराविक लोकांना जाऊन नोटीस देते, रात्रभर नोटीस देत फिरत होते, गाडीवर फिरत होते। ठराविक सगळ्यांना द्या ना, तुमच्यामध्ये सगळ्यांना नोटीस द्या आणि माझा पट्टा घ्या। माझ्या जी आपण टेंबोलीला एक माझं घर आहे, साळशीला माझं एक घर आहे, माझ्या घरामध्ये याची व्यवस्था करू नका। माझे मोबाईल नंबर घ्या, मला फोन करा, तुम्ही त्यावेळेस मी हजर असेल हे तुम्हाला काय जाहीर सांगतो। पण तुम्ही ठराविक लोकांना जे काय नोटीस देताय त्याच्यावर बंद घालताय ते करू नका। मागच्या आंबा नुकसानीमध्ये आम्ही आंदोलनामध्ये गेलो, शेवटी चालत गेलो 1 किलोमीटर आणि तिथे फक्त निवेदन द्यायला जिल्हाधिकारी आले आणि तिथे शेट्टी साहेबांना पत्र दिलं। सगळ्यात पहिला नंबर माझा आला केसमध्ये। मला 10 जणांचे फोन आले की पुढे नोटीस आली आहे, मधल्या कुणी एकाने पुढे जायची गरज नाही। नोटीस जसे आले तसे पुढे तुम्हाला घरापर्यंत बोलावलं येतील तेव्हा आपण समाजाच्यापर्यंत जाऊ। मी मुंबईला होतो, अधिकारी समोर सांगितलं की मी मुंबईला आहे, मी 8 दिवस येणार नाहीये। तुम्ही तर मला बोलले साहेब तुम्ही आल्यानंतर आम्हाला कणकवलीला भेटा। त्याप्रमाणे मी आलो, कणकवली पोस्टमध्ये गेलो, नोटीस त्यांनी सन्मान्य मला दिली, घेतली। पुढे काय झालं त्याचं मी बघून घेईन, त्याच्याबद्दल काय माझी फिकीर नाही। मला एकच म्हणायचं आहे की आमचे माजी आमदार जटार आणि इतर कोण असतील सगळे मुंबईत आहेत की बनवून प्रकल्प झालाच पाहिजे, रोजगार मिळालाच पाहिजे। मला एकच शासन सांगायचं आहे, तुमच्यामध्ये जर हिंमत असेल, सेंट्रलमध्ये आपली सत्ता आहे, स्टेटमध्ये आपली सत्ता आहे, तुम्हाला जर कोकणवासियांना रोजगार द्यायचा असेल तर तो रोजगार गारमेंट इंडस्ट्री इथे कोकणामध्ये आणा। प्रत्येक महिला घरामध्ये काम करेल, त्याचा सप्लाय होईल। हायवे झाले, बोटी चालू झाल्या आहेत, काय सगळ्या चालू झाल्या आहेत, सगळीकडे माल सप्लाय होईल। गारमेंट इंडस्ट्रीमध्ये माणूस कोण आहे का कोणाला? जर गारमेंट इंडस्ट्री आपल्या कोकणामध्ये आली, घराघरामध्ये महिला कपडे शिवतील, ते आपला बाजारपेठ आपली आणि आपला सिंधुदुर्ग जिल्हा या गारमेंट इंडस्ट्रीमधून नकाशावरती येईल, ही माझी प्रथम मागणी आहे। दुसरी गोष्ट माझी तुम्हाला सांगायचं आहे, उद्या मला म्हणजे आंबानुसार आपल्याला दिली, आंबानुसार म्हणजे 220 रुपये आपल्याला मिळणार आहे। मला वाटत नाही तुम्हालाही 200 आणखी 10 वर्ष मिळेल म्हणून। आता मी तुम्हाला उदाहरण देतो, याचा कारण आहे तुम्हाला सांगतो। मी एक आपल्या वानिवडे वाघोटांचे जे लाभार्थी आहे विजय वानिवडेकर म्हणून, त्यांचं घर आपत्कालीन म्हणजे कोकणावरती जे आपलं आपत्कालीन आली होती 2 वर्षापूर्वी जे आपत्कालीन 24-23 मध्ये त्यांचं घर कोसळलं। तहसीलदार महोदयांनी
त्यांना तात्काळ 10,000 रुपयाची मदत दिली. नंतर मग त्यांच्या घराचा पंचनामा घातला. नुकसान भरपाईला ते गेले वर्ष 2 वर्ष फेऱ्या मारतायत. ते माझ्याकडे आल्यानंतर मी त्यांना तहसीलदाराला पत्र दिलं. तहसीलदार म्हणाले की आम्ही वरिष्ठ लेवलला पाठवलंय, निधी जेव्हा येईल तेव्हा आम्ही तुम्हाला देऊ. म्हणून मी त्यांचं पत्र घेतलं, त्यांना लेखी पत्र लावलं. तर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली गेल्या हप्त्यामध्ये. आज जिल्हाधिकाऱ्यांना पत्र दिलं, मला आपत्कालीन मदत जर तुम्हाला मिळू शकत नसेल तर आम्हाला नुकसान भरपाई कधी मिळणार आहे. तर त्यावेळेला आम्ही जेव्हा माहिती जेव्हा पूर्ण काढली, 2020 जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र आहे बघा. मे, जून आणि ऑक्टोबर 20 मध्ये आपल्या जिल्ह्याची आपत्कालीनची जी रक्कम आहे ती 20,67,41,950 रुपये 2020 मधली अजून मिळालेली नाही. मे एप्रिल मध्ये 15,20,000, मे मध्ये 8,33,000, म्हणजे 22ची वाचतोय मी. 20 नंतर 22, नंतर ऑक्टोबर 22 मध्ये 82,75,000, मे ऑगस्ट 23 मध्ये 41,730 रुपये, मे सप्टेंबर 23 मध्ये शेती पीक नुकसान 25,875 रुपये, मे ऑक्टोबर 23 मध्ये शेती पीक नुकसान 3,22,855 रुपये. आणि सन 2022-23 मध्ये कच्ची घर, पक्की घर गोट नुकसान झालं त्याचे 24,57,600 रुपये. सन 23-24 मध्ये अंशतः म्हणजे कच्ची पक्की घर, गोटे, झोपडी 21,49,500 रुपये. आणि सन 24-25 मध्ये पक्की घर, गोट्याचे घोटाळे त्याचे 75,87,750 रुपये. म्हणजे 2020 पासून आज 26 मध्ये आहोत. तर आपत्कालीन आपल्याला जर मिळाले नाही, नुकसान भरपाई मिळाले नाही तर आपल्या आंबागज भागाला कधी मिळणार याचा आपण विचार करणं गरजेचं आहे. म्हणून आज मी हे सगळं पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिलं. त्यामुळे आम्ही पत्र पाठवलंय. पाठवलं पण येणार कधी, आमच्या लाभार्थ्यांना लाभ मिळणार कधी? ते आज बेघर झाले, त्यांची घरं कोसळली आहेत, गोटे कोसळले आहेत. आता त्यांना ते पैसे मिळणार कधी? म्हणून शासनाकडे आणि सर्वांच्या कोकणवासीच्या वतीने माझी मागणी आहे की ही जी रक्कम आहे, आपण ज्या वेळेला मोदी मालवण मध्ये आलेले तेव्हा जिल्हा नियोजन मधून आपण जवळजवळ 30-35 कोटी रुपये खर्च केले जिल्हा नियोजन मधून त्याच्यासाठी. आज माझी अशी मागणी राहणार आहे की जिल्हा नियोजन मधून ह्या सगळ्या लाभार्थ्यांना तात्काळ पैसे देण्यात यावे, ही माझी फक्त मागणी राहील. दुसरी महत्वाची गोष्ट की झालेली आहे, ही जनजागृती जी आलेली आहे ही पूर्ण जिल्ह्याभर गेली पाहिजे. कारण आपण आम्ही सत्तेमध्ये असलो किंवा याच्यामध्ये असलो तरी टार्गेट आम्हाला केलं जातं फक्त. तर आम्ही त्या टार्गेटला घाबरणारे नाही. कारण मी स्वतः बागायतदार आहे. मी स्वतःचे ज्यावेळेला पर्यावरण मंत्री ज्या जोगड्यामध्ये आलेले तेव्हा पण त्यांना माझी विनंती केली की साहेब आपण यांना शेतकऱ्यांना नुकसान भरपाई जास्तीत जास्त मिळवून द्या. तर असे अनेक प्रश्न जे स्थानिक लेवलला जे आहेत हे स्थानिक लेवलचे प्रश्न वरपर्यंत पोहोचत नाहीत. त्याच्यासाठी मान्यता आहे ते मुद्दाम आलो. गेल्या गुरुवारी या परिसराचे जिल्हा परिषद सदस्य सुनील पारकर, या पंचायत सदस्य मुंडग्याचे पंचायत सदस्य सदाशिव ओगले हे दोघे गेल्या गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलेले. त्यांच्या बरोबर आणखी 5-6 मंडळी होती. अशा लोकांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली. जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं की असा प्रकल्प येतोय, लोकांचा उठाव होतोय, तेव्हा तुम्ही काय आम्हाला माहिती द्या. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी पालकमंत्री आपल्या देवगडमध्ये आले आणि त्यांनी प्रेस करून सांगितलं की प्रकल्प होऊ देणार नाही. ही आतल्या गोष्टीची बातमी आहे, ही कोणाला माहिती नाही. आणि काल तेच आमचे सदस्य स्टेटमेंट करतायत की लोकांची डोकी भडकवू नका, प्रकल्प येणार नाहीये. फडणवीस साहेबांनी आम्हाला आव्हान दिलेलं आहे. फडणवीस साहेबांचे आव्हानं आणि त्यांची जी काय घोषणाबाजी आम्ही गेले 10 वर्ष बघत आहोत, त्याची पूर्तता कुठे होत नाहीये. मला त्यांना एकच सांगणं आहे, जास्तीत जास्त काय होणार आहे माझं, मी सिंहगडचा तालुका प्रमुख आहे. उद्या नाना राणे किंवा आणि कोण जाऊन साहेबांना भेटतील आणि काय सांगतील की यांची अक्कलपट्टी करा, यांची अक्कलपट्टी आहे. बाकी हे माझं काही करू शकत नाही. मी कोणता देणेकरी नाही, मी कोणता घेणेकरी नाही. तर मी तर तुमची वाढवली की माझी अक्कलपट्टी कधी करताय हे मी तुम्हाला काही सांगू शकतो. मला साहेब मी 6 वेळेला काम करणार मला जिथे यांच्या राजकीय पक्षाचे पदाधिकारी पोहोचत नाही, यांच्या कार्यकर्ते पोहोचत नाही, आमदार पोहोचत नाही, खासदार पोहोचत नाही, मी पोहोचतो. त्याकडे पूर्ण तालुक्याची पूर्ण मला माहिती. मी त्या रस्त्यावर उतरलो ना तर यांना गावागावात फिरायचं बंद करून टाकील, एवढी माझ्याकडे माहिती होणार नाही. त्याबद्दल त्याच्याकडून 3 तास आहे, मला त्याची कोणती फिकर नाही. माझी अक्कलपट्टी उद्या जाहीर केलं तरी माझं जे काम नाही काय नाही. माझं पेपरला नाव ते लोकांच्या वतीने भाषण केलं, त्याची अक्कलपट्टी झाली, त्यात माझं समाधान असणार आहे.
खरंच मला समाधान आहे. मी तालुक्याच्या ज्या थोडक्यात व्यथा इथपर्यंत मांडलेल्या आहेत, तुम्ही सगळ्या खाता ऐकून घेतात, पण मित्रांनो नुसतं ऐकून घेऊन गप्प होणार नाही. पूर्ण जिल्हा आपला पेटला पाहिजे, पूर्ण जिल्ह्याने विरोध करायला पाहिजे. जे आपल्याला योग्य आहे तेच व्हायला पाहिजे, जे अयोग्य त्याला आपण विरोध केलाच पाहिजे. हायवे झाले, विमानं आली म्हणजे आपली प्रगती नाही, त्यासाठी येणारे लोक असणार आहेत. आता पहिले प्रकल्प येणार आहे ना, तो प्रकल्पामध्ये राहणारे कामगार कोण असणार आहेत, त्यांच्याकडे ट्रेनिंग घ्या, त्या स्थानिकांना ट्रेनिंग द्या, त्यांना तुम्हाला मासिक त्याचा सगळं आम्हाला खुलासा करा. ते काही करत नाही. बस घोषणा करायच्या, प्रकल्पाची टक्केवारी घ्यायची, बाजूला व्हायचं. हे सिंधुदुर्ग वासी खपवून घेणार नाही. त्याला तुम्हाला माझी विनंती एवढं सांगतो, मी छोटा कार्यकर्ता आहे, काय चुकीचं एवढा बोललो असेल अगदी तळापासून वरच्या पद्धतीने मला माफ करावं एवढं माझी विनंती करून सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.